झोपेमध्ये सुखाच्या स्वप्नात रंगताना, झोपेमध्ये सुखाच्या स्वप्नात रंगताना, जागेपणी मधाच्या डोही तरंगताना, आल्या कुठून अशा त्या कानी तरंगताना, आल्या कुठून अशा त्या कानी तरंगताना, सोडी अजून जीव आसक्त रंगताना. नमस्कार. आज आपण कवी श्री नरेंद्रजी घाटे यांच्याशी हितगुज करणार आहोत. आपल्या काव्यलेखनाला सुरुवात कशी झाली? 7 जुलै 1990 या दिवशी वाशीमधल्या कम्युनिटी सेंटरच्या टाउन लायब्ररीमध्ये आषाढस्य प्रथम दिवसे हा काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर होत होता. आणि त्याच्या 4 दिवस अगोदर माझे एक मित्र श्री अरुण काळे हे मला भेटले आणि म्हणाले, नरेंद्र असा असा एक कार्यक्रम आहे तर तू जरूर ये. तुम्ही म्हटलं मला काही काव्याची आवड एवढी नाही आहे, मग मी काही येणार नाही, बघेन वेळ झाला तर येईन. ते म्हणले, अरे असं काय म्हणतोस, लहान लहान विद्यार्थीसुद्धा इतकी सुंदर कविता करतात, तू ऐकत राहशील. तर म्हटलं तू नक्की आला पाहिजेस. आणि मग त्यांचा तो आग्रह मला मोडता आला नाही. आणि मग त्यांचा मान राखण्यासाठी मी नंतर मग विचार केला, 4 दिवस आहेत, आपलं काहीतरी घेऊन जाऊया. आणि ते इच्छा माझ्या मनामध्ये जागृत झाली. आणि मग 4थ्या दिवशी, ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी बाजारात फिरता फिरता माझ्या डोक्यामध्ये वाक्य घोळायला लागली. आणि मग 2 वाक्य झाली, 4 वाक्य झाली, 6 वाक्य झाली. असं करत करत ते देवाचं, परमेश्वराचं स्वरूप काय, तर ते मी माझ्या शब्दांमध्ये हे लिहून ठेवलं. आणि मग कार्यक्रमाला गेलो संध्याकाळी. पण संध्याकाळी कार्यक्रमाला गेल्यानंतर मी ज्यावेळेला तिथे बसल्यावरती ती कविता वाचली, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे सगळं आपण परमेश्वराचं स्वरूप लिहिलेलं आहे खरं, पण कवितेचं पहिल्या ज्या 2 ओळी असायला हव्यात तर त्या मी समर्पक अशा लिहिलेल्या नाही आहेत. आणि मग काहीतरी कारणामुळे कार्यक्रमाला सुरुवात लांबली. म्हणून मग मी मागच्या बाकावर बसून ती कविता पुन्हा वाचली. आणि अचानक मला 2 ओळी सुचल्या. त्या पहिल्या 2 ओळी लिहून मग मी इतका सुखावलो आणि मग शांतपणे बसून राहिलो. कार्यक्रम सुरू झाला. माझं नाव जेव्हा घोषित झालं, मला जेव्हा बोलवण्यात आलं, त्यावेळेला मी अक्षरशः ती संपूर्ण कविता पहिल्यांदा लिहिलेली चाला सुरात समोर सादर केली. आणि मग ती कविता ऐकल्यानंतर तिथले जे संयोजक होते, प्राध्यापक अजित मगदूम आणि आमचे अरुण कृष्ण जोशी काका, तर या दोघांनी इतकं कौतुक केलं. म्हणले, अहो घाटे, तुम्ही इतकं छान कविता पहिल्यांदा सादर करताय म्हणताय, तर मग पुढच्या कार्यक्रमाला तुमच्याकडे डायरी असायला हवी. आणि नंतर मग ती सवयच लागली. मग ते एक काव्यलेखनाला सुरुवात झाली. मग तुमच्या कवितेच्या 4 ओळी आम्हाला ऐकवाल का? निश्चित. तर ती कविता अशी होती की परमेश्वराचं स्वरूप मी त्या कवितेत मांडलं होतं की पहाटेच्या लाल रंगी कांती तुझी असे झळकली, आणि त्या उन्हामध्ये तव वसने का ना दिसली. अशा स्वरूपाची ती कविता लिहिता लिहिता पहिल्या 2 ओळी लिहिलेल्या नव्हत्या, म्हणून मला त्या सुचल्या त्याच फक्त ऐकवतो. दिव्य दृष्टी देई देवा तुझे रूप बघावयाला, व्यर्थ अन्यथा सृष्टीमध्ये मानव आम्ही जगावयाला. काय झालं की पहिला कार्यक्रम झाल्यानंतर मनावर एक दडपण आलं की आता आपण कवी म्हणून प्रस्थापित झालेलो आहोत. त्यामुळे कविता खूप दिवसात कविता पाडली नाही की मग ते जाणवायचं की. आणि नंतर मग काही सामाजिक प्रश्न, वर्तमानपत्रातल्या घटना वगैरे ह्याच्यावरती कविता लिहायला सुरुवात केली. मग ते मुंबई माझी लाडकी हे जे नाना चुडासामा यांनी कार्यक्रम सुरू केला होता त्याबद्दल कविता लिहिली. नंतर मुलगी झाली हो हा जो कार्यक्रम सादर झालेला त्याबद्दल, मुलगी झाली हो याबद्दलची कविता लिहिली. असे एक सामाजिक कविता लिहिता लिहिता साधारण 25-30 कविता माझ्या डायरीमध्ये झाल्यानंतर मग एकदा पेपरमध्ये जाहिरात आली
की पार्ल्याच्या लोकमान्य टिळक संस्थेमध्ये काव्यवाचन आहे. आणि मग तिथे पार्ल्याला मी पहिल्यांदा काव्य सादर केलं आणि माझी एक कविता सादर केली कॅक्टस नावाची. आणि ती लोकांना इतकी आवडली की त्यानंतर जे चहापान झालं, चहापानाच्या वेळेला माझ्या भोवती गराडा होता आणि तेव्हा अगदी सांगितलं होतं की 2 कविता सादर करायच्या आहेत. परंतु इतके लोकांची नावं आली होती त्यामध्ये की फक्त ऐनवेळी एकच कविता सादर करायला लागली. मग नंतर मला विचारायला लागले लोक की तुमची सर दुसरी कविता कुठली होती, ती जरा वाचून दाखवा ना. इतका म्हणजे तो पहिल्या प्रसंगाने मी भारावून गेलो. नंतर असा प्रसंग झाला की केळवे माहीम या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे 3 दिवसाचं कवी संमेलन होतं, शिबिर होतं. आणि त्यावेळेला दिग्गज कवी आलेले होते, दिग्गज साहित्यिक आलेले होते. वसंत बापट होते, यशवंत देव होते, अनेक साहित्यिक मंडळी तिथे होती. आणि दुपारी 4 वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. दुपारी 4 वाजता कार्यक्रम सुरू होताना एक चौपाटीवरती खूप प्रचंड असा पेंडॉल बांधलेला होता आणि 150 काव्यवाचक, 150 नावं दिलेली होती काव्यवाचनासाठी. आणि तिथे त्या पेंडॉलमध्ये 150 खुर्च्याही मांडल्या गेलेल्या होत्या. आणि त्यातला माझा नंबर होता जवळजवळ 100वा, 90च्या पुढचाच. आणि काव्यवाचनाला सुरुवात झाली आणि एक कवी अगदी प्रत्येक ओळ कवितेची 2-2ला वाचत होता. आणि असं करत लांबलचक कविता त्यांच्या संपता संपेनात माझा नंबर येईपर्यंत संध्याकाळ झाली. समोरच्या रांगेमध्ये वसंत बापटांना बघून मी अगदी ठरवलं होतं की माझ्या डायरीत, माझ्या पुस्तकात जी लावणी मी लिहिलेली आहे ती मी लावणी सादर करावी असंच माझ्या मनात होतं. पण ऐनवेळी माझा नंबर काही लागेना. 6:30 वाजले, 6:15 झाले आणि लोक पांगायला लागले. अर्धा पेंडॉल रिकामा झाला आणि वसंत बापट सुद्धा उठून निघून गेले. असं असताना मी विचार केला की मग आता वसंत बापट गेले, मग ती कविता कशाला सादर करायची, आपण दुसरी कुठली तरी कविता सादर करूया. पण मग विचार असा आला मनात की नाही, आपण त्या कवितेचा अपमान नाही करायचा, आपण ती लावणी ठरवली, ती लावणीच ऐकवायची. आणि असं म्हणून माझा जेव्हा नंबर आला त्यावेळेला मी ती लावणी ठसक्यात सादर केली अगदी. आणि संध्याकाळ झाली, रात्र झाली, जेवणं झाली, झोपलो वगैरे निवांत. सकाळी उठल्यावरती पेंडॉलच्या बाहेर चहापानाची व्यवस्था होती. तिथे चहा पीत उभा होतो. बाजूला एक अनोळखी गृहस्थ माझ्या बरोबर चहा पीत होते. त्यांनी मला ओळखलं आणि ओळख देऊन म्हणाले कसे की साहेब आपलं नाव काय. म्हटलं नरेंद्र घाटे. म्हणले कालची तुमची लावणी खूप सुंदर झाली. खूप मनाला बरं वाटलं, कोणीतरी ऐकली, कोणीतरी दाद दिली. आणि ह्याच्यापेक्षा आणखीन एक सांगतो, आत्ता सुद्धा सांगताना माझ्या अंगावर शहारा येतोय. म्हणाले आणखीन सांगू का. वसंत बापट साहेब इथे पेंडॉलच्या बाहेर उभं राहून ताल देत होते. हे ऐकल्यानंतर मी अक्षरशः धावलो, माझी डायरी घेतली आणि वसंत बापटांना भेटलो आणि म्हटलं काल ही लावणी मी सादर केली, ह्याच्यावर तुमची सही द्या. त्यांची सही घेतली माझ्या डायरीवर. असाच एक दुसरा प्रसंग वाशीमध्ये गुरुज्ञाती हॉलमध्ये कवी संमेलन होतं. आणि त्या कवी संमेलनाला नारायण सुर्वे आणि पाडगावकर हे दोघं महान व्यक्ती तिथे आलेले होते. आणि अशीच 70 नावं दिलेली होती काव्य वाचनासाठी. आणि माझा नंबर येईपर्यंत सगळ्या लोकांनी आपली 2-2 वेळा एक ओळ आणि लांबलचक कविता वाचून वेळ खाल्ला. आणि ते सादरकर्ते जे होते ते सारखे सांगत होते, बाबा रे लहानात लहान कविता वाचा, लहानात लहान कविता वाचा.
आणि जेव्हा खरोखर माझा नंबर आला त्यावेळेला मी लहानात लहान म्हणजे 4 ओळींची कविता वाचली, फक्त 4 ओळींची कविता वाचली आणि जागेवर बसलो. कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर सगळा हॉल रिकामा झाला आणि मी हॉलच्या बाहेर येऊन जिन्याजवळ तिथे उभा होतो भिंतीला टेकून. आतून हॉलमधून नारायण सुर्वे मंगेश पाडगावकरांबरोबर बोलत बोलत बाहेर येत होते आणि बोलता बोलता नारायण सुर्वेंशी बोलता बोलता माझ्याकडे लक्ष गेल्यानंतर त्या जाड भिंगाच्या चष्म्यातून पाडगावकर म्हणाले, तुमची कविता मला आवडली. हो, काय वाटलं असेल मला खरोखर. आत्ता सुद्धा ते त्यांचे शब्द, त्यांचा तो चेहरा जसा त्या तसा आठवतोय. तर हे अतिशय भारी अनुभव माझे, खूप म्हणजे समाधान वाटलं. म्हणजे कुठलंही आत्तापर्यंत मला काव्यलेखनाबद्दल, कुठल्याही पुस्तकाबद्दल शासनाचं कुठलंही बक्षीस मिळालेलं नाही, पण ही जी 2 मला प्रशस्तीपत्र मिळालेली आहेत या 2 महान व्यक्तींकडून आणि अशीच आपल्यासारख्या चाहत्यांकडून सुद्धा जे समर्पक मला अभिनंदन चे अभिप्राय मिळत असतात, तेच माझं खरं प्रमाणपत्र आहे. यातच मी धन्यता मानतो. तर हे पहिला काव्यसंग्रह. ह्या पुस्तकाला 1993 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या नवकवी योजनेअंतर्गत वर्तमानपत्रात जाहिरात आली होती. त्यानुसार मी माझं काव्यलेखन शासनाकडे पाठवलं आणि 6 महिन्यानंतर माझ्याकडे पत्र आलं शासनाचं की तुमचा काव्यसंग्रह हा प्रकाशित होऊ शकतो आमच्याकडून. तर त्यासाठी प्रस्तावना वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व आमच्याकडे पाठवा. मग आणि त्याच दरम्यान संगीतकार यशवंत देव हे वाशीमध्येच कम्युनिटी सेंटर हॉलमध्ये सुगम संगीत कार्यशाळा घेत होते 1 वर्षभर. महिन्यातनं 4 दिवस, शनिवार रविवार असे 2दा. तर त्या कार्यशाळेत जात असताना गाणं शिकता शिकता, सुगम संगीत शिकता शिकता अधूनमधून मी माझ्या कविता सुद्धा सरांना दाखवत होतो आणि मला सुचलेल्या चालीत म्हणून दाखवत होतो. तर ते सरांनी, यशवंतदेव सरांनी इतकं कौतुक केलं की नंतर मग ज्या वेळेला शासनाकडे ते काव्यलेखन सादर करायचंच आहे, मग मी सरांकडेच गळ घातली की मला प्रस्तावना लिहून द्या. आणि यशवंतदेवांनी इतकी सुरेख प्रस्तावना लिहून दिली आहे या पुस्तकामध्ये की खरोखर या पुस्तकापेक्षा तो एक सुवर्ण क्षण आहे माझ्यासाठी. तसेच कुरकुम येथे रिलायन्स कंपनीमध्ये काम करत असताना एक दिवस माझ्या एका इंजिनियर मित्रांनी मला एक पुस्तक दिलं. म्हणाला, सर आप बहुत अच्छी कविता लिखते हो, हमेशा हमको कविता सुनाते हो और हंसाते हो, तो आपके लिए कुछ लाया हूँ मैं. आणि खिशातनं त्यांनी काढून मला एक पुस्तक दिलं. ते रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली होती. पॉकेट बुक होतं इंग्लिश कवितांचं. त्या 103 कविता, ज्या काव्यसंग्रहाला रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं साहित्याचं, ते पुस्तक माझ्या हातात होतं इंग्रजीतलं. आणि मी वेड्यासारखा मी ते खिशात घातलं. म्हटलं, अभी एक किताब मेरी हो गई, आपको आप वापस नहीं मिलेगी. आणि ते वाचता वाचता माझ्या मनामध्ये मराठी शब्द घोळायला लागले बरं का. आणि मग ती प्लांटमध्ये फिरता फिरता रोज मी छोट्या डायरीमध्ये 2-3 कविता लिहून नेत होतो. आणि मग प्रत्येक एक ओळीचं मराठी भाषांतर करता करता 9 महिन्यामध्ये संपूर्ण 103 कवितांचा अनुवाद माझ्याकडे पूर्ण झाला. आणि हा अनुवाद होत असताना मध्येच ज्या वेळेला अर्ध्या कविता झाल्या होत्या त्यावेळेला इथे वाशीला सुट्टीत आलो आणि आमचे एक नातेवाईक सप्रे काका, कांता काका सप्रे यांना मी दाखवलं. तसेच आमचे शेजारी गोविलकर, अण्णा गोविलकर, त्यांनाही दाखवल्या.
तर या सप्रे काकांनी इतकं कौतुक केलं, अरे तू अध्यात्म लिहिलंयस हे सगळं, इतकं छान ते रवींद्रनाथ टागोरांच्या इतक्या भारी कविता आहेत, तर त्याचा तू अनुवाद केलास, हे खूप मोठं काम केलंयस, तर ते लिहित राहा म्हणाले. आणि मग त्या शाबासकीमुळे मला आणखीन प्रेरणा मिळाली. मी सगळ्या 103 कविता पूर्ण केल्या, त्याचा अनुवाद पूर्ण केला. मग ते तसंच राहून गेलं, 2 वर्ष 3 वर्ष तसंच राहून गेलं. आणि मग माझ्या भावजाईने मनावर घेऊन ते तिच्या ओळखीचे प्रदीप देसाई ह्या एका महाभागाकडे ते अक्षरशः दिलं की नाही हे तुम्ही करायचं. ते नाही नाही म्हणता म्हणता राहून गेलं. माझं रिलायन्सचं काम संपलं आणि काही महिन्यांनंतर मी पानिपतला गेलो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या नाफ्ता क्रॅकर प्लांटच्या कमिशनिंगसाठी. तिथे गेल्यानंतर 2 महिन्यांनी संध्याकाळच्या वेळेला मी प्लांटमध्ये राऊंड मारत असताना माझा फोन वाजला. बघतो तो मी प्रदीप देसाई बोलतोय, आपल्याला तुमचं काव्यसंग्रह गीतांजली प्रकाशित करायचं आहे. रवींद्रनाथ टागोरांची 150वी जयंती आहे, त्यानिमित्ताने आपण हे करायचं ठरवलंय. पुन्हा 15 दिवसांनी मला त्यांचा फोन, आपल्याला मौज प्रकाशन मिळालंय, आपल्याला अमुक एक व्यक्ती प्रस्तावना लिहून देणार आहे, आपल्याला हा हॉल मिळाला आहे, आपला गिरगावातल्या महाराष्ट्र मराठी साहित्य मंदिरामध्ये आपला कार्यक्रम होणार आहे. असे एकावर एक फोन त्यांचे मला यायला लागले प्रदीप देसाईंचे. आणि मग मी अक्षरशः रजा घेऊन त्या कार्यक्रमाला रजा घेऊन 4 दिवसासाठी म्हणून पाहुणा म्हणून आलो. बाकी सर्व काम त्या प्रदीप देसाईंनी केलं. म्हणजे पुस्तकं चे अगोदरच बुकिंग करायचं काम, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाशी संबंध वाशीभर आणि माझ्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये माझ्या बायकोनी स्वातीनी हे काम केलं की सर्वांना सांगून आणि आगाऊ त्यांचं बुकिंग करून ठेवलं त्या पुस्तकाचं. आणि मी मात्र पाहुण्यासारखं त्या कार्यक्रमाला आलो. तर हे संगीतकार अनिल मोहिलेंनी स्वरगीतांजली म्हणून काढलेली ही जी CD आहे, याचं प्रास्ताविक ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केलं आहे. आणि शिवाय प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणापूर्वी प्रत्येक इंग्रजी कविता वाचली आहे त्यांनी, त्यानंतर ते गाणं सादर झालेलं आहे. अशी ती 10 गाणी आहेत. कवितेचं गाणं कसं होतं याबद्दलची कविता आहे. मनाची आभाळात कोठून कोठून भावनांचे मेघ आले दाटून दाटून. मनाची आभाळात कोठून कोठून भावनांचे मेघ आले दाटून दाटून. कल्पनेचा वारा वाही पिसाट सुसाट, कल्पनेचा वारा वाही पिसाट सुसाट. विरुनिया जाती काही गोठून गोठून, मनाची आभाळात कोठून कोठून भावनांचे मेघ आले दाटून दाटून. मेघ गोठले गोठले उंच आभाळी साठले, मेघ गोठले गोठले उंच आभाळी साठले. शब्द थेंब ठिबकले सुटून सुटून, मनाची आभाळात कोठून कोठून भावनांचे मेघ आले दाटून दाटून. थेंब थेंब पडता शब्द झरे काव्यधारा, झरे काव्यधारा. थेंब थेंब पडता शब्द झरे काव्यधारा, झरे काव्यधारा. गीतमयी वाहे सरिता वळून वळून, मनाची आभाळात कोठून कोठून भावनांचे मेघ आले दाटून दाटून. वळून वळून उठल्या सप्तसूर लाटा, वळून वळून उठल्या सप्तसूर लाटा. तालाची काठा जाती भेटून भेटून, मनाची आभाळात कोठून कोठून भावनांचे मेघ आले दाटून दाटून.
भावनांचे मेघ आले दाटून दाटून. आज आपल्यासोबत कवी श्री नरेंद्रजी घाटे यांनी त्यांच्या काव्य प्रवासाबद्दल 2 शब्द सांगितले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. आज आपण मला इथे बोलवून माझ्या काव्यनिर्मितीबद्दल माझं निवेदन ऐकलं, याबद्दल आपले आभार. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.